घरामधली जी तेलाची भांडी असतात किंवा तुपाची ही भांडी खूप चिकट होतात. ह्याला आपण वेळोवेळी साफ नाही केलं तर त्याच्यावरती जो चिकटपणा असतो तो जास्त वाढत जातो. आता ह्या किटलीचे कान किंवा किटलीचं जे झाकण किंवा टोपण असतं बघा, त्या ठिकाणी खूप चिकटपणा असा येतो. हे पाहू शकता, ज्या ठिकाणी किटलीला असं याची कडी लावलेली असते किंवा कान किटलीची आपण म्हणतो त्या ठिकाणी खूप जास्त चिकटपणा साठून राहतो आणि याला आपण वेळोवेळी जर स्वच्छ नाही केलं तर ते असंच वाढत जातं. तर ही भांडी आपण नेहमीच्या साबणाने किंवा तुम्ही जे डिशवॉश लिक्विड वापरता त्याने घासले तर ते एवढं निघणार नाही. पण तुम्ही जर या पद्धतीने ही भांडी स्वच्छ केली तर कितीही दिवसाची खूप जुनी चिकटपणा त्यावर आला असेल तरी सुद्धा ती भांडी स्वच्छ होतील. तर घरातील काही गोष्टींचाच इथं आपल्याला यूज करायचा. असं एखादं सुकलेलं खराब झालेलं लिंबू असतं तेच आपल्याला घ्यायचं आहे आणि एका लिंबाचा पूर्ण रस यामध्ये आपल्याला काढून घ्यायचा आहे. आता ही भांडी बघा, जरी नॉर्मल घासली स्वच्छ दिसली तरी त्याच्यावरचा म्हणजे जो शाईन असते भांड्याची ती एकदम डल झालेली असते तेलाच्या भांड्याचं, तुम्ही जर त्याला निरीक्षण करून बघितलं तर. म्हणून आपल्याला अशा पद्धतीने याला स्वच्छ करायचं आहे. तर यामध्ये अर्धा चमचा एवढा बेकिंग सोडा आणि 1 चमचा वॉशिंग पावडर घ्यायचे. कोणतीही निरमा पावडर तुमच्या घरामध्ये आहे ती तुम्ही घेऊ शकता आणि त्यामध्ये एका लिंबाचा रस टाकून घ्यायचा. आणि आता हे जे तयार झालेलं मिश्रण आहे, बेकिंग सोडा, वॉशिंग पावडर आणि लिंबू ह्या 3 गोष्टींचा यूज यामध्ये केलेला आहे. आता हे तुमच्या घरामध्ये जी कोणती तेलाची या तुपाची तेलकट भांडी असतात ती तुम्ही अशा पद्धतीने साफ करू शकता. आता हे जे तयार झालेलं मिश्रण आहे ते फक्त आपल्याला असं एखादी सॉफ्ट घासणी घ्या आणि त्यानं लावून ठेवायचं आहे. तर सुरुवातीला आपल्याला याला जास्त चोळून घासत बसायची गरज नाही. हे सगळं लावून तुम्ही एक 5 मिनिटासाठी याला असंच किंवा 10 मिनिटासाठी सोडून देऊ शकता. म्हणजे काय होतं की हे तेलाची भांडी असतात त्यावरती चिकट थर जमा झालेला असतो, तो आपण हे मिश्रण लावल्यानंतर थोडा वेळ जर तुम्ही ठेवून दिलं तर तो जो चिकटपणा आहे तो भिजला जातो आणि नंतर आपण घासल्यानंतर तो पटकन निघला जातो. तर बाहेरून किटली जास्त तेलाची खराब होते, ती आतून घासण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही, ती स्वच्छ होते. पण बाहेरून तेल आपण एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यामध्ये काढताना किंवा किटलीतून जे खाली तेल येत राहतं थोडंसं सांडतं वगैरे, तर त्यामुळे ती तेलाची किटली आहे ती बाहेरून खराब होत असते. तर अशा पद्धतीने किटलीला पण सगळीकडे हे लावून ठेवायचं आहे. आणि आता याला 5 ते 10 मिनिटासाठी आपल्याला यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी टाकल्यामुळे आपल्याला ही जी तेलकट भांडी, कोणती पण तेलकट भांडी असू द्यात, त्यामध्ये जर तुम्ही गरम पाणी यूज केला गरम पाण्याचा तर ती भांडी आपल्याला नंतर जास्त घासावी लागत नाही. पटकन त्याचा तेलकटपणा, चिकटपणा जो आहे तो निघून जातो. तर पूर्ण ही जी किटली आहे ती आपल्याला पाण्यानं अशी भरून ठेवायची आहे. तर गरम पाण्यामध्येच आपल्याला ही तेलाची भांडी एक 10 मिनिट आपण याला असंच साईडला ठेवून देणार आहे आणि 10 मिनिट झाल्यानंतर आपल्याला घासून घ्यायचं आहे. म्हणजे जो किटलीच्या ज्या कान आहेत त्यापाशी बघा चिकट लेअर असते ती अशी आता तुम्ही सुरीने वगैरे असं काढायला गेलं तर पटकन ही निघली जाते. ज्या सुरीला जास्त धार नसते ती सुरी तुम्ही इथे यूज करू शकता किंवा काढताना हे काळजीपूर्वक काढा, नाही तर हाताला लागू शकतं. तर बघा, ज्या ठिकाणी आता तेलाची किटली आहे त्या ठिकाणी कुठं तुम्हाला तेलकटपणा जास्त दिसतो, जे चिकट लेअर जमा झालेले दिसत असेल त्या ठिकाणचा तो चिकटपणा पटकन निघला जातो. यामध्ये गरम पाणी अजून पण तसंच ठेवलेलं आहे, ते लगेचच ओतून द्यायचं नाही. तर हे सगळं साफ करून घ्यायचं. म्हणजे गरम पाण्यामुळे हे जे चिवट झालेले डाग आहेत ते आपल्याला काढायला सोपं जातं आणि जास्त वेळ न जाता हे तुम्ही पटकन काढू शकता ते भिजल्यामुळे. आणि मग ही तेलाची भांडी तुम्ही एकदा अशा पद्धतीने साफ करून बघा, नक्कीच तुम्हाला पण फरक दिसून येईल. आणि वरचेवर आपण असं साफ केलं प्रत्येक वेळी 8 दिवसातून किंवा यातलं तेल संपल्यानंतर तुम्ही जर प्रत्येक वेळी किटली घासूनच तेल भरलं तर मग ही जास्त खराब होत नाही. पण याकडे दुर्लक्ष केलं तर मग यावरती जो चिकटपणा आहे तो साठत जातो आणि नंतर मग हे घासण्यासाठी जास्त वेळ जातो. तर असं एखादं टूथपिक किंवा कोणतीही टोकदार वस्तू घेऊन त्याच्या मदतीने जे आतमध्ये अडकलेलं असतं ते सगळं तुम्ही काढून घेऊ शकता. आता परत ही भांडी आपली नॉर्मल जी भांड्याची साबण असते त्याने व्यवस्थित घासून घ्यायची आहेत. आता इथं तुम्ही स्टीलची घासणीसुद्धा यूज करू शकता. म्हणजे याला थोडंसं दाबून घासलं की यावरती जो चिकटपणा आहे, काही जमा झालेला थर असेल बारीक, तो सुद्धा निघून जातो.
तर हे जे किटलीचं टोपण असतं त्यावरती सुद्धा चिकटपणा जास्त राहतो. आतल्या बाजूनी बघा अशा ठिकाणी तुम्हाला हे असं टोकदार वस्तूने जर तुम्ही हे टोकरून काढलं तर तिथं जे जमा झालेला थर आहे चिकट तो तुम्ही पटकन आता हे गरम पाण्यामुळे किंवा आपण जे मिश्रण सोडा, लिंबू आणि यामध्ये निरमा पावडर यूज केलेली होती त्यामुळे काय होतं की हे जे यावरती चिकटपणा आलेला आहे तो सगळा भिजला जातो आणि ते काढणे घासण्यासाठी मग नंतर आपल्याला वेळ लागत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही 15 दिवसातून जरी तुमची तेलाची भांडी घासलीत, आता छोटं भांडं आपण रेग्युलर घासतो त्यामध्ये थोडंच तेल असतं त्यामुळे, पण ही जी किटली आहे ती 15 दिवसातून जरी घासली तरी ना स्वच्छ राहते. मग किटलीच्या कानाजवळती जो चिकट थर आलेला असतो तो सुद्धा पटकन निघला जातो. आता हे सुद्धा आपल्याला स्टीलच्या घासणीने यातलं पाणी तसंच ठेवायचं आहे आणि आपल्याला हे व्यवस्थित घासून साफ करून घ्यायचं आहे आणि नंतर थोड्या वेळाने यातलं पाणी टाकून द्यायचं आणि मग पटकन तुम्ही घासून घेऊ शकता, म्हणजे धुवून घेऊ शकता. बघा अशा पद्धतीने पटकन यावरती अगोदर आणि नंतर तुम्ही फरक पाहू शकता. जो चिकटपणा होता हे जे किटलीची कडी बसवलेली आहे त्या ठिकाणी भरपूर असं चिकट होतं तर ते सगळं निघलेलं आहे. तर गरम पाणी आणि आपण यामध्ये बेकिंग सोडा, लिंबू यूज केलेला आहे त्यामुळे हे चिवट जरी डाग किती दिवसाचे खराब जुने डाग असू द्यात सगळे तुम्ही अशा पद्धतीने काढू शकता. अजून कोणती घरामध्ये तुमच्या खूप दिवसाची खराब अशी भांडी असतील तर ती सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने साफ करून घेऊ शकता. याला नंतर जास्त घासावं लागत नाही. अगदी कमी वेळात तुम्ही थोडंसं जरी घासलं तर ही छान आपली किटली स्वच्छ होतेच, पण यावरती एक प्रकारची शाईन किंवा चकाकी सुद्धा येते. जी डल झालेली आपली स्टीलची भांडी असतात ती सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने घासून घेऊ शकता. आता धुवून घ्यायची आहे आपल्याला. बघा धुतल्यानंतर लगेचच तुम्हाला फरक दिसून येतो. धुण्यासाठी सुद्धा तुम्ही कोमट पाणी केलं तरी सुद्धा चालू शकतं. तेलाची भांडी किंवा आपण ताकाची भांडी जी असतात ती गरम पाण्यामध्ये पटकन निघली जातात. तर हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. पाहू शकता अजिबात आता या किटलीवरती चिकटपणा राहिलेला नाही. जसं की आपण किटली नवीन आणल्यानंतर त्यावरती त्या भांड्यांवरती जशी शाईन असते त्या पद्धतीची शाईन येते. यामध्ये आपण लिंबू सुद्धा वापरलेलं होतं त्यामुळे आता किटलीवरती अजिबात चिकटपणा अशा पद्धतीने जर तुम्ही भांडी साफ केली तर राहणार नाही आणि तुमची कितीही खूप दिवसाची जुनी तेलाची भांडी तुम्ही नक्कीच एकदा या पद्धतीने स्वच्छ करून बघा. फार छान स्वच्छ होतात. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तर नंतर भेटूया मस्त अशा नवीन व्हिडिओजमध्ये.